मुंबईच्या जोगेश्वरीतल्या मेघवाडी नाक्याजवळ माडाचं झाड कोसळल्याने दुर्घटनेत एका रिक्षाचं मोठं नुकसान झालं। एक व्यक्ती देखील जखमी झालाय। एकूणातच मुंबई आणि परिसरातल्या पावसाची स्थिती जर आपण बघितली तर सोसाट्याचा वारा, जोरदार वारा आणि अशा प्रकारे त्याच्यामुळे झाडं देखील कोसळल्याच्या घटना। आणि जोगेश्वरी परिसरातली दृश्य ठिकठिकाणी अशा प्रकारचं चित्र, वेगवेगळ्या ठिकाणी झाडं देखील कोसळली आणि अचानक 1 ते 1.5 तासामध्ये असा नेमका कसा वातावरणात बदल झाला। हवामान अभ्यासक मयुरेश प्रभुणे आपल्या सोबत आहेत। मयुरेश जी, 4-4:30 पर्यंत कडक ऊन आणि त्याच्यानंतर किंवा 4-4:30 पासून वातावरण बदलायला सुरुवात, हे असं अचानक कसं काय झालं, कशामुळे झालेलं असेल? अश्विन, सध्याचा हंगाम हा प्री मान्सूनचा आहे आणि प्री मान्सून म्हणजे या काळामध्ये थंडरस्टॉर्म्स, ज्याला आपण वादळी वाऱ्यांसह विजांसह होणारा पाऊस म्हणतो, तर घाटाच्या वरच्या भागामध्ये याचं प्रमाण जास्त असतं, पण काही वेळा कोकणामध्येही आपल्याला अशा स्वरूपाच्या घटना बघायला मिळतात। एक आता सॅटेलाइट इमेज किंवा रडार इमेज ज्यावेळेस मी बघितलं त्यानंतर असं दिसून आलं की हे क्षेत्र तयार झालं साधारणतः 2.5-3 पासून आणि हे कल्याणच्या पण वरच्या भागामध्ये, म्हणजे आपण म्हणू शकतो की ठाणे जिल्ह्यापासून सुरुवात झाली, नाशिक जिल्ह्याला लागून असलेला भाग, आणि तिथून साधारणतः ताशी 80 किलोमीटर एवढ्या वेगाने ते ढग सातत्याने निर्माण होत होत मुंबईच्या दिशेने आले। म्हणजे तासा 1.5 तासामध्ये हे क्षेत्र एकदम मुंबईच्या दिशेने सरकलं आणि त्या ढगांची उंची जवळपास आपण बघितलं तर 13 ते 15 किलोमीटर एवढ्या उंचीपर्यंतचे होते। आणि खूप कमी वेळामध्ये असे जेव्हा उंच ढग तयार होतात तेव्हा खूप सोसाट्याचा वारा त्या ठिकाणी व्हायला सुरुवात होते, कारण अगदी तांत्रिक भाषेत सांगायचं झालं तिथे एकदम कमी वेळामध्ये एकदम कमी दाब तयार झाला तर आजूबाजूच्या भागामधून वेगाने हवा तिकडे खेचली जाते आणि ती हवा ती जमिनीला लागून येते आणि त्यामुळे आपल्याला धुळीची वादळं तयार झालेली दिसून येतात। आणि तिथे ते ढगांचं क्षेत्र मोठं असल्यामुळे तो दाब पण खूप जास्त होता आणि त्यामुळे एवढा मोठा वाऱ्याचा जो काही जोर आहे, शक्ती आहे, याच्यामुळे मग त्याच्या वाटेत येणाऱ्या सगळ्या गोष्टी पडतात। मग मोठमोठी झाडं पण उन्मळून पडतात, होर्डिंग्स तर स्वाभाविक अडथळा तयार होतो त्या वाऱ्यामध्ये आणि त्यामुळे होर्डिंग्सही पडतात। अशा घटना थंडरस्टॉर्म्सच्या स्वरूपामध्ये आपण आता या सीझन मध्ये बघू शकतो, पण आताची घटना ही त्यामानाने दुर्मिळ आहे, कारण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये धुळीची वादळं तयार होणं, एवढ्या वेगाने वारे वाहणं, अशा घटना मुंबई आणि आसपासच्या क्षेत्रामध्ये कमी घडत असतात। मयुरेशजी, धन्यवाद या सगळ्या विश्लेषणाबद्दल। तेव्हा नेमकं असं का घडलं, विश्लेषण केलं होतं हवामान अभ्यासक मयुरेश प्रभुणेंनी। ठिकठिकाणी अशा प्रकारची स्थिती आपल्याला बघायला मिळते, कारण झाडं कुठे कुठे कोसळलेली आहेत, वाहतुकीला फटका बसतोय, हे होर्डिंग कोसळलंय, जिकडे रेस्क्यू ऑपरेशन सध्या सुरू आहे, त्याची अपडेट तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतच राहणार आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।